नमस्कार. आज आपल्याकडे रीशा पवार आलेले आहेत वसईवरून आणि त्यांच्याकडे काही असे हॉरर अनुभव आहेत, त्यांनी जे अनुभवलेले आहेत, तर ते अनुभव आज आपल्याकडे ते सांगण्यासाठी आलेले आहेत. तर नमस्कार ईशा मॅम. नमस्कार. मी रीशा पवार आहे आणि मी वसईला राहते. मी आर्किटेक्टमध्ये जॉब करते आणि मॅडमशी माझी ओळख अशी झाली की मी त्यांचा व्हिडिओ एक बघितला होता. ते हॉरर होतं आणि जे भिवंडीला एक इन्सिडेंट झालं होतं त्या संदर्भात त्यांनी हे केलं होतं. त्याला मला कुठेतरी काहीतरी क्लिक झालं आणि मला असं वाटलं की माझ्याविषयी पण असा काहीतरी अनुभव झालेला आहे आणि ते आहे म्हणून ह्यांच्यामुळे मला पण कळालं की ते असं आहे म्हणून. आणि त्याच्या आधी मला असं कळालं की मी मेडिटेशन वगैरे करत होते. मी पहिल्यांदा भूत वगैरे ह्याच्यावर काही विश्वासच ठेवत नव्हते. आणि हे सगळं जेव्हा स्टडी करत असताना असं मला कुठेतरी असं म्हणजे मला बुद्धांचा मी अभ्यास चालू केला होता. तर तेव्हा त्यांनी तिथे पूर्ण क्लिअरली दिलेले आहेत असतं भूत प्रेत पिशाच सगळं असतात. आणि मॅमच्या जेव्हा मी तो व्हिडिओ बघितला तेव्हा ते मॅच होत होतं त्यांचं ते सांगणं आणि ह्यांचं ज्या व्हिडिओच्या मार्फत ते इन्सिडेंट वगैरे सगळं सांगणं. तर एक भिवंडीचं मॅडमने जे सांगितलं त्या रिलेटेड माझ्याशी जे झालं ना ते मी सांगणार आहे आज. मी जेव्हा आज आम्ही जिथे राहतो म्हणजे वसईतच राहतोय, पण आधी आम्ही जे आमचं लहानपण गेलं ते एक वेगळ्या एरियामध्ये दुसरीकडे राहत होतो. म्हणजे आहे ते जेमतेम 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता ते आहे ते फ्लॅटच आहे, पूर्ण फ्लॅट वगैरे आहे. आम्ही 3rd फ्लोअरला राहत होतो आणि लहान असल्यामुळे आपलं बागडणं हिंडणं हे कुठे सगळं म्हणाला असतं. तुम्ही? वसईमध्ये अच्छा, अच्छा, हां, तिथे. वसईमध्ये नवघर या ठिकाणी. तर आता मी जास्त काही म्हणजे आता बिल्डिंगचं हे नाव ना काही लोकांनी जर बघितलं हे हां, केलं हां, तर हां. काय पण हे मला हे करत बसतील कारण आता आम्ही तिथे राहत नाहीये. तर तिथे आम्ही होतो आणि ऑलमोस्ट आम्ही काय सगळं आम्ही महाराष्ट्रीयन आहे, पण ना काही सगळेच महाराष्ट्रीयन असं आमच्या बिल्डिंगमध्ये काहीच नव्हतं असं. आमच्या बाजूला इथे बेंगॉल होते, 2 बेंगॉल होते. एक लेफ्टला, एक राईटला होते आणि दुसरे आमच्या बाजूला होते ते मुस्लिम होते, पण ते मुंबईलाच असायचे नळ बाजारात आणि कधी-कधी ते येऊन जाऊन असायचे. असा हा सगळं आमचं होतं. आणि दुसरे ते आमचे शाळा जे आहेत बेंगॉली आहेत, पण ते त्यांनी नंतरच्या वेळेला ते रेंटवर वगैरे द्यायचे. पण त्यांच्या आधीच्या पासूनचा तो अनुभव म्हणजे आमच्या घरात जे काही घडत होतं ते आम्हालाच माहिती होतं. आम्हाला काही कळतच नव्हतं काय घडतंय. तेच मी आज शेअर करणार आहे. एक इन्सिडेंट असा आहे, की आम्ही जिथे राहतोय तर आमच्या समोरच्या म्हणजे आमची किचनची खिडकी आणि ती बेंगॉली आंटी राहायची त्यांची किचनची खिडकी असे आमने-सामने. फक्त प्लॅटफॉर्म अलग आहे. त्यांचा प्लॅटफॉर्म बरोबर त्या खिडकीच्या समोर आहे आणि आमचा ह्या साईडला आहे. म्हणजे त्याला खिडकी नाही. हे ह्या साईडला आहे. तर असं ते तेवढंच आहे. आणि 3rd फ्लोअर म्हणजे आमचा शेवटचा फ्लोअर होता तो. आणि तिथे आम्ही राहत असताना कसं आम्ही कधी असे एक इन्सिडेंट आम्ही खेळायला गेलो. तर खेळता-खेळता आमच्या कानामध्ये माझ्या नावाने कोणतरी आवाज यायचा. मी लगेच असं बघायची. असं बघितल्यानंतर असं वाटायला कोण नाही. का मम्मीने आवाज दिला का? असं वाटायचं. प्लस माझ्या भावाला पण तसं तो पण खूप वेळा असं चटकन बाहेर तुम्ही माझ्याबरोबर खेळत असेल. मी त्याला विचारलं, "काय झालं?" तर तो बोलायचा, "नाही आवाज दिला ना." तर म्हणून मी बघतो तर कोणच नाही. तर असे झाले. पण आम्ही ह्या गोष्टीवर कधी असं हे नाही केलं, की हे काय होतंय आपल्याशी? आम्हाला काही माहीतच नव्हतं आणि आमच्या घरात कोण मानणारे नव्हते. माझे आई-वडील पण म्हणजे कुठल्या भुतापेतांवर विश्वास ठेवणारे नव्हते आणि काहीच मानणारे नव्हते. लहानपणापासून आम्हाला हेच बोलले, की "काही नाहीये, तुम्ही बिंदास राहा. असं काही नाही. लोकांवर विश्वास ठेवू नका. लोकं असं बोलतात." त्यामुळे आम्ही बिंदास होतो. आणि जेव्हा मी आईला आवाज देऊन विचारायची, "मम्मी तू बोलवलंस का? तू आवाज दिला होतास?" ती बोलते, "नाही, मी कशाला आवाज देऊ? तुम्हाला आत्ताच 15 मिनिटं झाली तुम्हाला खेळायला पाठवलंय." तर म्हटलं, "पण मला आवाज आला." ती बोलते, नाही." घरी आलं तर ती असं बोलायची, "कोणतरी भूत कानात येऊन बोललं असेल." अशी ती सर बोलायची ती. तर आम्ही जरा घाबरायचो. मी म्हटलं, "काय पण काय बोलते मम्मी?" तर ती असं बोलायची, पण माझे वडील कधी असं बोलायचे नाही. तर असं करता-करता आमच्या घरात बरंच काही नंतर एक एक इन्सिडेंट सांगते, की जेव्हा माझा मोठा भाऊ होता. आम्ही सगळे लहान होतो. आम्ही 4 भावंड आहेत. तर मोठा भाऊ एकटा बेडरूममध्ये जाऊन झोपायचा आणि त्याला सकाळी पहाटे लवकर वगैरे उठायचं असायचं म्हणून तो एकटा झोपायचा आणि आम्ही सगळे हॉलमध्ये झोपलेलो असायचो. आणि त्यामध्येच रात्री काहीतरी असा आवाज झाला, की माझे आई-वडील दोघेही आतमध्ये पळत-पळत गेले आतमध्ये आणि मी पण उठून बसले. काय झालं काही कळेना. मी असे डोळे हे करून असं झोप आहे डोळ्यावर पण असे उठून बसले आणि ते दोघे आतमध्ये पळाले. आतमध्ये पळाले आणि मग बाहेर आले. मी म्हटलं, "मम्मी काय झालं?" तर ती बोलते की "भाई ना पलंगावरून खाली पडला. त्याचा पलंग कोणतरी हलवत होता." असं हे त्याला झालं आणि पलंगावरून तो खाली पडला. पण ह्या गोष्टी होत असताना पण तरीही आम्ही असं सिरियसली काही घेतलंच नाही त्या. त्या गोष्टीच काही सिरियसली घेतल्या नाही. आणि मी म्हटलं कोण हलवत पण ते होतं? हलवत असताना त्यांना दिसलं का? नाही, त्यांना काहीच नाही दिसलं. हलताना दिसलं हलतं का? फक्त ते पलंग हलत होता. ते हलताना आणि हलताना त्यांनी तो पाहिलं? असा पूर्ण हे झाला आणि तो खाली पडला. तेव्हा मग माझे आई-वडील आतमध्ये पळले. तर माझ्या आई-वडिलांच्या कुठे ना कुठे थोडंसं असं मनात असायचं कारण लोकं गावची पण सांगतात वगैरे ना, की असं काय. तर ते त्यांच्या मनात थोडं तरी होतं. पण मला पूर्ण एक्सप्लेन नाही करायचे, की मी त्या गोष्टीकडे जाऊ नये म्हणून ते मला सांगत नसायचे. मग ते ती ती होती, ती बोलते, "काय नाही, चल." माझे वडील बोलतात, "चल काय नाही, ते असंच पडलं, काहीतरी असेल, त्याला भास झाला असेल." असं ते बोलून ते मॅटर तिथेच हे केला.
दुसरी एक गोष्ट माझ्याशी अशी घडली, मी तर भित्री होती, फार भित्री होती. आणि मी असं होतं की कोणी भूतापिताच्या गोष्टी सांगितल्या तरी पण मला ताप वगैरे यायचा. कोण मेलेलं असं प्रेत जरी बघितलं तरी ऑटोमॅटिकली ताप यायचा आणि तो ऑटोमॅटिकली जायचा. त्याला औषध उपचार पण माझ्या आई-वडिलांनी केले, पण त्याचा तो जातच नाही. तो बरोबर 6च्या वेळेला ना तर तो 6लाच यायचा संध्याकाळी. असं पण झालंय माझ्यासोबत. म्हणून ह्या गोष्टी तर त्या अशा व्हायच्याच माझ्याबरोबर. म्हणजे यांना माहिती आहे मी भित्री आहे. हे मला टॅग लागला होता. आणि असं झालं त्याच्यानंतर एकदा आम्हाला गुरुवारची सुट्टी असायची. मी स्कूलमध्ये होते आणि मी 6वीला होते. आणि आईला जायचं होतं काही जीवदानी वगैरे त्या साईडला तिकडे जायचं होतं. म्हणून तिने माझ्या भावंडांना सगळ्यांना घेऊन आणि माझा भाऊ तर तिथं शाळा असल्यामुळे त्याला पाठवलं होतं. आणि एक जण तिच्या जोडीला आणि घरी कोण नव्हतं. मोठा भाऊ तर त्याची शाळा होऊन गेली होती. आणि तो बाहेर असायचा. आणि घरी कोण नाही, मी एकटीच होती. आणि मला हे लोकं भुतापासून सगळं लपवायचे आणि मी भूतच शोधत असायचे. माझं हे काही होतं. मला शोधायला पाहिजे. मी भित्री होते, पण मी शोध घेत होते. किती वर्षाचे होता? तेव्हा मी 11 वर्षांची होते. आणि मी घरी होते आणि ते पण आम्ही 3rd फ्लोअरला असल्यामुळे सगळं पूर्ण लाईट्स म्हणजे बोलतात ना, हे सनलाईट्स पूर्ण घरामध्ये सगळं उजेडच उजेड. असं काही अंधार वगैरे काहीच नव्हतं असं. आणि आई गेली. आई बोलली, "मी येणार." म्हटलं, "ठीक आहे, माझं काही स्टडी आहे ते मी करेन आणि मी आहे, घरीच आहे." आणि भाऊ नव्हता त्यामुळे घरी ते बोलते, "तो येईल मग." म्हटलं, "ठीक आहे." आणि एकटीच होते. मग आणि असं झालं, मी स्टूल होता एक आमचा एवढा-एवढा स्टूल आहे. तर त्या स्टूलावर बसले आणि आईने काहीतरी वरती अशी मांडणी वगैरे केली होती. तिचं सगळं तिथे होतं. मी उठून बसली त्या ह्याच्यावर स्टूलावर आणि ध्यानला बसले. ध्यान कसं काय ते मला माहिती नाही, पण मी बसले होते. आणि विचार असं हे केलं, की कोणी काही असेल, देव वगैरे काय असेल, जे बोलतात आहे म्हणून. आम्ही तर काही बघितलेलं नाही, पण असेल तर त्यांनी यावं, समोर यावं असं माझं. तर जेव्हा मी असे डोळे बंद केले ना, तर लिटरली मी आज तो इन्सिडेंट सांगू शकते, की म्हणजे ह्या जो मेडिटेशन करतो ना, त्याचं त्याला कळतं, की आजूबाजूला होती काय फिरतंय. ते तो अनुभव मी घेतला होता. माझ्या आजूबाजूला असं वाटायचं भूतच फिरतात, भूतच फिरतात. म्हटलं हे असं कसं वाटतंय? म्हणजे मी आज तुमच्या एका व्हिडिओमुळे मला ते क्लिक झालं, की हे सत्य आहे. तर ते त्यांनी मला असं वाटलं, की असं काय होतं. मी डोळे उघडले आणि बघते आजूबाजूला तर काही नाहीये. खिडकी समोर ती पण ओपन आहे सगळं, काही नाही. परत डोळे बंद केले, परत ध्यानला लागले आणि मी परत हे केलं, की कोणी देव असाल, काही असेल, तुम्ही काय असेल ना, तुम्ही या माझ्या समोर या. मी आता एकटीच आहे, मला तुमच्याशी बोलायचंय, म्हणजे तुम्ही या म्हणून असं. तर परत डोळे बंद केले, परत असं काही ना काही असं हे होत होतं. मी म्हटलं डोळेच नाही खोलणार आता मी. जे काय व्हायचं होऊ दे, तुम्ही या म्हणून कोणी. असं खूप वेळ झालं. आणि मग असं दुपारी म्हणजे मी सकाळी बसल्यापासूनच आहे. मी जेवली नाही, काही नाही, पूर्ण माझा वेळ त्याच्यातच होता. दुपारचे 2 वाजले आणि कर्कश आवाजात बेल दाबली गेली आणि मी एकदम खूपच दचकले, मी घाबरले जरासं. आणि आमचा जरा बेलचा आवाजच तसा होता. जुन्या वेळेला ते तसंच होतं ते. आणि मी जरा घाबरले, जरा परत थांबले. परत ते वाजलं. तिसऱ्यांदा वाजले. म्हटलं नाही आता कोणतरी आलेलंच आहे. आपल्याच घरातलं कोणतरी आलंय. मी गेले आणि मला असं वाटलं की मम्मी वगैरे असेल. तर दरवाजा खोलला तर माझा भाऊ होता बाहेर. तर म्हटलं, "अच्छा." तर म्हटलं, "तू एवढ्या लवकर आलास?" तो बोलतो, "हां, मी आलो." म्हटलं, "ठीक आहे." मी म्हटलं, "जेवायला देऊ का तुला?" तर तो बोलतो, "नको." म्हटलं मग मी म्हटलं, "एक काम कर, तुला आता तू झोपशील ना, तू आतमध्ये जाऊन झोप. बेडरूममध्ये झोप. मी बाहेर हॉलमध्ये आहे." तर तो बोलतो की "अरे नको, तू बेडरूममध्ये राहा, मी हॉलमध्ये राहतो." तर म्हटलं, "मग तू झोपणार कसं आहे?" सोफा छोटा आहे ना, बाहेर सोफा छोटा होता. तर मी त्याला सांगितलं की "नको, तू आतमध्ये निवांत झोप. मी आहे बाहेर, मी काही झोपणार नाहीये." तर तो बोलतो, "नाही, तू आतच राहा. मी इथे बाहेरच सोफ्यावर असा झोपतो." म्हटलं, "ठीक आहे." तो झोपला होता. त्यामुळे मी निवांतपणे आतमध्ये होते. आपल्या परत ध्यानला लागले, स्टूलावर बसले आणि परत ध्यान करते. आणि असं करता-करता मला असं झालं, की कारण हा कसा आता हा बेडरूम आहे. हा डोर आहे. डोरच्या बाहेरच इथं समोर आमचं म्हणजे टॉयलेट, बाथरूम असं आहे आणि ह्या साईडला हॉल आहे. बरं मी म्हटलं, तो जेव्हा जाणार तेव्हा ह्याच एरियाला येणार ना, मला कळेल ना आणि हा डोर काय मी लावलेला नाहीये. तर मला दिसेल तो टॉयलेटला चाललाय का नाही, असं माझं हे चाललं होतं. बराच वेळ झाला तो काही कुठे जात नाही, काय नाही. म्हटलं ठीक आहे, झोपला असेल, झोप लागली असेल. तर ठीक आहे, आता संध्याकाळ झाली, 6 वाजले आणि थोडंसं अंधार-अंधार पडत आलं होतं. आणि माझ्या घरी ना बेल वाजायला लागली. तर डोरबेल वाजते. तर मी आवाज येते, माझ्या भावाला आवाज येते, "अरे बाबा दरवाजा खोल. दरवाजा खोल ना, खोल." असं त्याला मी सांगते आतून. तर हा खोलतच नाही. परत आवाज येतो, परत आवाज येतो. मी म्हटलं, "अरे असं काय होतंय?" खाली उतरले आणि गेले बाहेर. बाहेर बघितलं सोफ्यावर कोणच नाही. आत बाहेर कोणच नव्हतं. अरे कोण आहे म्हटलं, हा कधी गेला? परत रिंग वाजल्यावर मी जरा डचकले आणि मी घाबरले जरा. असं हे होतं. अरे माझ्या डोक्यात चक्कर चालू झाली, की हा कधी गेला बाहेर? जर तो गेला तर दरवाजाचा आवाज व्हायला पाहिजे होता, कारण तो दरवाजा एकदम कडक हे होता. त्याला जोरात आवाज केल्याशिवाय तो बंदच होऊ शकत नव्हता. स्मूथली बंदच होणारा नव्हता. तर म्हटलं हा कधी गेला असं माझं झालं. तेवढं मी दरवाजा खोलला, कारण बाहेरचे जे आहेत ते खोळंबलेत ना, ते बेल रिंग करतायत. मग दरवाजा खोलला तर माझी आई बोलते, "तुला काय झालं का? इतका वेळ काय झालं?" मी म्हटलं, "अगं मम्मी, भाई आला होता आणि तो इथे झोपला. तो कधी बाहेर गेला माहित नाही पडलं. मी झोपलेलीच नाही." मी हा सगळा इन्सिडेंट तिला सांगते. ते लोकं हे करतात, "गेला असेल काय असं." आणि तेवढ्यात असायला माझा भाऊच आला. मी त्याला बघते, "अरे हा आला."
म्हटलं अरे तू कधी बाहेर गेलास, तू आला होतास झोपला तू, मी कधी आलो, मी आलोच नाही. अरे म्हटलं तू असं मस्करी वगैरे काही करू नको, म्हटलं तू आला होता 2 वाजता आलास, मी तुला जेवण पण विचारलं, तू नाही बोललास, तुला मी इथे झोपतो, तू आतच राह, तू तर काय वेळ लागलाय का तुला, मी आलोच नाही तर मी बोलू कशाला, मी आत्ता आलोय. अच्छा. आणि मी एवढी घाबरली ना, मी अक्षरशः लिटरली घाबरून गेली आणि मम्मीला सांगितलं की नाही मम्मी हे खरं आहे, तो आला होता आणि काय तर चल मला ना सगळे हेच करायचे, भास झालाय ते गेलो. मी अक्षरशः घाबरून गेले होते त्यावेळेला, खूप घाबरले होते. आणि बरं जाऊ दे, ते हे लोक मला माझं ऐकायचं नाही, कारण मी लहान होतो ना असल्यामुळे माझं नाही ऐकायचं, तो मोठा असल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवायचे. आणि तेव्हा ते किती वर्षाचे होता? 11 वर्षांचे होते, जस्ट 11 लागलं होतं असं. तर मला म्हटलं जाऊ दे. आणि एक दिवस आम्ही अशा झोपलो होतो रात्रीच्या वेळेला, कधी कधी आपल्याला झोप येत नाही, तर आम्ही असे झोपलो होतो हॉलमध्ये. आणि तेवढ्यात ना टॅरेसचा किस्सा आहे तो तर अतिशय भयंकर आहे. वरती टॅरेसवर एवढा आवाज येत होता ना, जसं आमची ना 31st पार्टी वगैरे व्हायची, तर ते चपलांचा आवाज वगैरे म्हणजे सगळे नाचायचे करायचे, तसा आवाज यायचा, तो आवाज येत होता. आणि मम्मी आणि मी जागे होतो, सगळे झोपलेत, घरात सगळे झोपले, ती आणि माझ्याकडे आम्ही बघतो, ती मध्ये बघितलं आवाज येतो, म्हटलं हो. कोण म्हणतंय असं? आई मला बोलते आवाज येतोय, तर म्हटलं हो मम्मी मला पण येतोय. तर नाही, बोलते तेव्हा वाजलेले किती? रात्रीच्या 12 वाजून गेले होते, 12च्या नंतरचे आहेत, म्हणजे मे बी 12:30 पावणे कसं काहीतरी झालं असेल. आणि मग आई बोलते चला आपण जाऊया वरती बघूया म्हणून, असं आपण बघतो. म्हटलं मी नाही येणार, मला भीती वाटते. आणि कसं शाळकरी असल्यामुळे 2 शेंड्या असायच्या वेणा वगैरे त्या अशा होत्या, तर म्हटलं मी नाही येत, मला भीती वाटते. आई बोलते मी आहे तू सोबत, तू चल घाबरू नको, मी आहे. तर आणि तो खूप आवाज येत होता, खूप आवाज येत होता, असं वाटतं कोणतरी आहे तिकडे वरती, बरीच माणसं आहेत. तुमचा टॉप फ्लोअर होता हा का? बरोबर, हा टॉपलाच. आईकडे चावी पण होती टॅरेसची, मग तिचा हात मी गच्च पकडला होता, आम्ही तसेच बाहेर निघालो. आणि टॅरेसचा दरवाजा खोलला, काहीच नव्हतं तिथे, एक कुत्री फक्त बसलेले, ते आमच्या बिल्डिंगमध्ये होते, पण मे बी काय ते रूप धारण करून कोण बसलं तर काय माहित नाही, पण कुत्री होती तिथे बस, बाकी कोणी नव्हते. आई बोलते टॉर्च घेऊन ते सगळीकडे मारला असा, ती फक्त एकटीच बसलेली. आणि आम्ही सगळीकडे मारला, वरती असं टाकी असते ना पाण्याची, तिथे पण वरती वगैरे मारला, काहीच नाही. आम्ही मग खाली आलो, लॉक केलं, सगळं हे केलं, झोपलो, परत आवाज चालू, असं झालं. हे असं चालू व्हायचं. आणि ते एकदा असं झालं होतं, काही दिवसांनी परत ते आवाज चालू होता. आणि आई बोलली चला आपण जाऊया बघायला, म्हटलं मी नाही, आता ह्या वेळेला तुम्ही मुळेच येणार नाही. तर ती बोलते मी जाते. आणि तिने एकटी जाऊन पूर्ण टॅरेस चेक केला होता, तेव्हा सेम होतं, कुत्री ती बसलेलीच होती तिथे. अच्छा. हा तेवढंच होतं. परत खाली आल्या. आणि दुसरी अशी गोष्ट होती की आम्ही मे बी मी 5-6 वर्षांची होते, आम्ही त्या वेळेपासून आम्ही तिथेच राहायचो. तर मी तुम्हाला सांगितलं ना की त्या आंटीची खिडकी आणि आमची खिडकी अशी समोरासमोर यायची किचनची. आणि आमचं कसं ही खिडकी आहे, ह्याच्या समोरासमोर टॉयलेट बाथरूम असं समोर होतं, आणि आमचा किचन असा मध्ये होता. आणि आमचं तिकडे पाईप असे सगळ्यांचे पाईप तिथे, पण आमचाच पाईप वाजत असायचा बरोबर, कधी कधी 11 वाजता, कधी मे बी 10, 10:30, 11, 10 वाजता पण पाईप वाजत राहायचा. पाईप वाजायचा म्हणजे? आपला जो ह्याचा ड्रेनेज वाजायचा पाईप म्हणजे असायचा, हा, ड्रेनेज, हा. टन टन खूप आवाज यायचा. तर असं वाटायचं ते उंदरं वगैरे पळतात, उंदरांना एवढं पळता आवाज नाही येणार त्याचा, एवढा आवाज येऊ शकत नाही. तर एवढा खूप आवाज यायचा. तर आम्ही हे करायचो खूप, म्हणजे असं दन 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 करून आवाज यायचा. आणि तो आवाज म्हणजे असा येत होता ना, आम्ही तर लिटरली घाबरायचो. मग आम्हाला टॉयलेटला बाथरूममध्ये जायचं, कारण ते तिथेच असायचं ना, त्याच्या खिडक्या पण व्हेंटिलेटर म्हणजे ते तिकडेच येतं ना. तर आम्ही एवढं घाबरायचो, कारण बाहेर बघितलं की आपल्याला आकाश वगैरे सगळं दिसतं. तर त्यामुळे आम्ही तिकडे जायला पण आम्ही घाबरायचो, आणि प्रचंड भीती असं वाटायचं. मग आई पण हे करायचं वाकून, ती तर बिंदास होती ती आणि माझ्याकडे, ते खिडकी पण पूर्ण खोलून असं वाकून बघायचं वगैरे, कोण नाही दिसायचं, काय नुसता पाईप दणदणतोय तेवढाच आवाज, खूप असा पूर्ण. आणि कोण दिसायचंच नाही. आता उंदरं वगैरे पळत असेल तर दिसलं पाहिजे ना, काहीच नसायचं, फक्त तो पाईप आवाज करायचा. आणि ते पण आमच्या बाथरूमचा ड्रेनेजचा पाईप असतो ना, त्याचाच आवाज यायचा फार. आणि ते असा आवाज तो लिटरली तो कायमचाच होता, तो आवाजच यायचा रोज रात्री. आमच्याकडे पाहुणे आले की ना, एकदा तर माझी आत्या तिथं फार प्रचंड घाबरायची. ते आले आणि बरोबर रात्रीच्या 11 वाजता तो चालू झाला. आणि आम्हाला आता सवय झाली होती त्या गोष्टींची, प्रचंड सवय झाली होती की तो वाचतोच आहे. फक्त एवढंच की संध्याकाळच्या वेळेला आई आम्हाला सोडून कुठे जायची नाही, कारण ते वाच वगैरे आम्ही घाबरतो ना, तेवढंच ती एक हे करायची. कधी कधी आम्हाला सांगायची मी खाली चाललंय 10 वाजता, पण तिला काय आणायला दुकानात आणि आंबे अभ्यासायचं. मम्मीला तर सांगायचं मम्मी भीती वाटते, ती होते नाही तुम्ही तिघे एकत्र बसा, मी येते पटकन, असं पण करून ती जायची. तर एकदा माझी आत्या आली आणि बरोबर सेम ती आली होती, 4 दिवसांसाठी राहायला आली होती. आणि ती बोलली 4 दिवस मी मस्तपैकी राहीन आणि जाईन. पण असं झालं त्या रात्री तो एवढा 11 वाजता तो पाईप इतका दणदणत होता, आणि तिथं कापायलाच लागली. खूप घाबरली, चाललं होतं, कुठे जायच नाही, इकडे पण नाही, आम्हाला सोबत घेऊन इकडे तिकडे. एवढा मोठा आवाज आवाज खूप असायचा. आणि ती एवढी घाबरली, आणि लिटरली म्हणजे तिला हे पण झालं होतं, एवढी ती घाबरली.
ती बोलते तुम्ही कसं, ती आई बोलते काय नेहमीचाच येतो, आता आम्ही काय करणार, आम्हाला काय माहितच नाही पण आवाजच येतो. आणि ती बोलते मी काय राहणार नाही, मी उद्याच निघून जाणार. ती खूपच घाबरली होती. आणि मग रात्री कशी ती झोपली पण नाही ती. सकाळी उठून ती बोलली की बस मी चालली. मग ती निघून गेली. मग ती सकाळचं सगळं नाश्ता वगैरे करून पण मग त्यावेळी निघून तुम्ही गेली तिला असं. काही सांगितलं का असं काय? कारण आम्हाला काहीच माहिती नाही. मला क्लिक कुठे झालं माहितीये, जेव्हा मग नंतर एकदा कसं झालं होतं, आम्ही खेळायला वगैरे जायचो. असं संध्याकाळच्या वेळी आपल्याला शनिवार रविवारी सुट्टी असते, गुरुवारची आम्हाला सुट्टी असते, त्यावेळेला आम्हाला खेळायला सोडायचे. आमच्या घरी रिस्ट्रिक्शन खूप होतं की म्हणजे स्टडी करायची, खाली जास्त फिरायचं नाही आणि एकच गार्डन असायचं तिथे. आम्हाला काही हे नव्हतं, आम्ही कुठे जायचो पण नाही. तर आम्ही तिथे आई असं कधी आवाज वगैरे द्यायची वगैरे असं सगळं लिटरली होतं. कधी कधी आम्हाला कसं आपण आवाज परत आपल्याला येतो, आईचा सेम कोणतरी आईचं सारखंच बोलतोय पण आईने आवाज दिलेला नसायचा, असे सगळं इन्सिडेंट होत असायचे असे आमच्या घरासोबत. पण आता कसं झालं, माझी आई 2021ला गेला काय माहितच नाही ह्या गोष्टीचं की काय होतं. फक्त असं होतं की जेव्हा ती आंटी, बेंगॉली आंटी होती, त्यांच्या हातात म्हणजे ते तावीज वगैरे होत्या, त्या आम्ही कधी कोणाला असं मार्क वगैरे घेणार, प्रत्येकाचं आपापलं काही ना काही असतं, तर आम्ही कधी हे नाही केलं. तर ती गावी गेली ना, ते इथे आवाज यायचा. ते आता आई कशी सतत किचन मध्ये असते, सगळं काही हे करणार, आम्ही नसतोच. आम्ही काय असतो, जेवायला जाणार, हे करणार, सगळं काही तीच करणार. तर ती मला एकदा बोलली, मी एकदा खाली खेळता खेळता मी आली घरी आणि पाणी प्यायला गेली किचन मध्ये, तर आई चपात्या करत होते. मग मला बोलते, ही ना तिच्या मुलांना ना बाबू बोलायचं, त्याचं नाव होतं सुधीर होतं, पण आम्ही त्याला बाबूच बोलायचं. ते बँकोलेच्या याच्यामध्ये बाबूच बोलतो, आम्ही बाबूच बोलायचं त्याला. तर आई बोलायची, तो बाबूची आई घरी नाही, ते लोक कोण नाही, पण त्यांच्या घरी ना सतत आवाज येतो, असं वाटतं कोणतरी आहे त्यांच्या घरात आहे, म्हणजे असं वावरताना सगळा आवाज येतो. ते तिला, कारण ती किचन मध्ये आहे त्यामुळे तिला त्या गोष्टी भासतात. आम्ही नसतोच किचन मध्ये, त्यामुळे आम्हाला ते काही समजणं शक्यच नाही. ते झालं. त्याच्यानंतर अशाच ज्या गोष्टी ज्या व्हायच्या ना, ते फक्त तुमचा एक जो व्हिडिओ मी तो भिवंडीचा जो इन्सिडेंट होता, ते हे केल्यानंतर जीनचा. जीनचा. तर जीन असं बोललं ना, तर म्हटलं जीन म्हणजे काय, आम्हाला एवढंच माहिती होतं की अल्लादीन आणि त्याच्यामधलं तो जीन दाखवणं, मला तेवढंच माहित होतं. जीन म्हणजे कुठला काय ते मला रिअली मला माहिती होतं. तर तुमच्यामुळे मला जीनचं मला माहिती पडलं. नाही तर मला काही जीन माहितच नव्हतं, कारण आम्ही कार्टून बघणारी माणसं होतो, कार्टून बघायचं लहानपणापासून. तर ते अल्लादीन कार्टून मध्ये ते जीन दाखवायचं, मला असं वाटायचं तसं. पण म्हटलं हे जीन काय आहे, नेमकं काय, मला काय माहिती नाही. पण तुमचा तो त्याच्यामध्ये क्लिक झाला ना, जीन मला माहिती काय, ते पूर्ण मी एपिसोड अगदी मन लावून बघितलाय तो. तर ते हे केल्यानंतर मला असं वाटलं काय नेमका प्रकार काय आहे जीनचा, अजून खोलात मला घुसायचं होतं, म्हणून मला काही कळलं नाही. आणि तुमच्या ह्याच्यात पण तुम्ही क्लिअर कट सांगितलेले आहे, त्याच्यामध्ये मध्ये जीन तुम्ही सांगितलेले, ते भूत प्रेत पिशाच असतात ते, असं तुम्ही क्लिअर केलंय. तेव्हा मला ते क्लिअर झालं की हे प्रकार आमच्या घरात होत होते. आणि मला असं मग तेव्हा क्लिक झालं, कारण त्यांच्या त्या मुंगच्या ह्याच्यातून मला कळालं की ते लोक ताबीज वगैरे घालतात, ते ना ते प्रेतांना उठवतात. ते मला तिथे क्लिक झालं होतं, कारण एक बुद्धांचा एक किस्सा मी सांगते तुम्हाला, कारण मला त्यांच्याकडून ऐकला होता. तर त्यांनी सांगितलं की ते बुद्धांनी सांगितलं होतं, त्यांचा एक आधीचा एक जो जन्म होता, तो त्यावेळेला त्यांचं असं झालं होतं की म्हणजे ते व्यापारी असतात आणि त्यांची बायको खूप सुंदर असते, ते पण खूप छान असतात, जोड पण छान असतात, त्यांची अगदी फॅमिली हॅपी फॅमिली असतात. ते 3 वर्षासाठी इतर दुसऱ्या देशामध्ये जातात कमवण्यासाठी आणि त्यांची बायको असते घरी, आई वडील वगैरे सगळे यांच्यासोबत असते ती. आणि जेव्हा जो राजा असतो, तो राजाचा प्रधान असतो, तो कर वसुली करणारा हे असतं. तर राजाने सांगितलं होतं ह्या ह्याच्या काही कर वसुली केलेली नाहीये, तर गावामध्ये दवंडी पिटवा आणि तुम्ही कर वसुली करायला जा, प्रधानाला सांगतात. तर प्रधान जातो आणि दवंडी पिटवायला, त्याच्या आधी दवंड्याला पाठवतात आणि मग सांगतात की प्रधान येत आहे, असं तो प्रधान पाठवून देतो. आणि मग ते असंच हे करतात, मग सगळेजण आपापला कर रेडी ठेवतात, असा तो त्यावेळेचा हे असतो. तर प्रधान हा पूर्ण नगरी मोठी असते, सगळं फिरतो, फिरल्यानंतर तो निघणार असतो सगळ्यांकडून वसुली केल्यानंतर. तर त्याची नजर त्यावेळेला, ती संध्याकाळच्या वेळेला, तिची त्याच दिवशी असं झालं होतं, नटायची फार इच्छा झाली होती तिला. तर तिच्याकडे जे काही ज्वेलरी वगैरे सगळं होतं, ती घालते वगैरे मस्त छानपैकी नटाने, तिचं रूप उठवून दिसत असतं. कोणाचं? ते बुद्धांच्या तो बायको असते ना, म्हणजे आधीचा जो जन्म त्याचा. आता मला त्याच्यातली ती नावं माहिती नाही त्या कॅरेक्टरची, तर म्हणून मी त्या पद्धतीने बोलते. तर ती हे करत असते, तर सस्ते ढसते असं संध्याकाळच्या वेळेला. आणि हा प्रधानाचे तो जायला निघतो ना, त्याच्याला निघायला निघतो आणि त्याची नजर तिथे, असं सगळं नवीकडे असं नजर फिरवतो, तर ती दिसते. तर ती एवढी रूपवान असते ना, त्याचं मन ते भाळून जातं, एवढी सुंदर, इतकी रूपवान, असं त्याला ते होतं. हे हे माझ्या मनाच्या काही कथा नाहीये, हे मला मोमकडून ऐकलेलं ते सांगते. नाही तर कोणीही गैरसमज करून घेऊ नका, जे कोणाला असं वाटत असेल ही काही चुकीचं सांगते किंवा भाकड कथा काहीतरी बोलते, त्याचा काही गैरसमज करू नका. मी हे मोमकडून जे
श्रीलंकेचे जे मोंक आहेत त्यांच्याकडून मी ऐकलेली ही कहाणी आहे. ते पण मी क्लिअर करते, कारण कोणाला असं गृहीत धरू नका म्हणून असं. आणि तर तो प्रधान जायला निघतो आणि त्याची ती नजर पडते, त्याची ती नजर हटत नाही आणि बोलते इतकी रूपांश्री माझ्या नजरेतून हटलीच कशी कशी काय मला माहिती नाही ह्या नगरीमध्ये ही कोण आहे. ते त्याला कळेनासं झालं. मग त्याला झोप पण लागत नसते. मग तो काय करतो, त्याच्या हाताखाली जी काम करणारी मंडळी असतात, सेवक असतात, त्यांना सांगतो, त्यांना जाऊन माहिती काढा ही कोण आहे म्हणून. मग त्या लोकांनी काढतात आणि त्यावेळी काय असं काय मंगळसूत्राचा प्रकार नव्हता, काहीच नव्हतं. सगळेजण समान होते, काय लग्न केलंय की नाही माहिती नाही पडायचं. तिने सगळी दागिने घातलेले असतात, त्यांना माहितच नसतं. आणि जेव्हा ते करतात की ती लग्न झालेली आहे, तरी प्रधान क्रोधित होतो. ती लग्न झालं म्हणून त्याला तो क्रोधित होतो जरा. तर तो तरी पण त्याचं मन काय तिच्यावरच जात नाही. तो काही असू दे, तुम्ही तिला तो प्रस्तावना घेऊन जा लग्नाचा आणि तिला सांगा माझ्या बरोबर लग्न करायला सांगा. तिला सगळं सोन्या चांदीने मी सगळं मडून काढतो म्हणून. तिला एक खूप छान जागा देईन मी. तर ती आणि ताटामध्ये त्यावेळेला हेच असायचं, सोन्याच्या नाणी हे ते सगळं तिला म्हणजे सोनं बिनं असं ते पैशांचा आहारच घेऊन जातात. तर ते हे करतात आणि तिला सांगतात की असं असं प्रधानाला हे करायचं. ती भडकते. ती बोलते मी लग्न झालेले आहे, मी माझ्या नवऱ्याशिवाय कोणाचाही विचार करू शकत नाही, कुठल्या परपुरुषाचा मी विचारच करू शकत नाही. तर आणि ते बोलतात हे बघा कितीतरी त्यांनी तुमच्यासाठी संपत्ती वगैरे हे म्हणजे काय ते सोने चांदी काय हे पाठवलेलं आहे, त्याचा स्वीकार करा म्हणून. हे सगळं हे घाला, हे तुमच्यासाठी आहे. तर ती नकार देते. ती बोलते घेऊन जा, चालत्या जसं आलंच ना तसं चालत्या निघून जावा. आणि ते निघून जातात. प्रधानाला सांगतात तिचा नकार. तर तो आणखीन भडकतो व परत ती पुढच्या वेळेला अजून ते वाढवून तिला प्रस्तावना हे घ्यायलाच ती नकार देते. तिथे ती ठाम असते. मी माझा नवरा आहे तोपर्यंत मी कोणाचीच होणार नाही, असं तिचं ते हे असतं. आणि माझा आता नवरा यायचीच वेळ झालेली आहे, 3 वर्ष आता त्याच्या कंप्लीट झाले, तो येणारच आहे, असं तो सांगते. तर परत त्यांचा तो टुकरावून जाते, ती भडकते त्यांच्यावर, निघून जातात. आणि अशा वेळेला हा आता तो राहत नसतो. त्याच्या डोक्यात ती म्हणजे डोळ्यातच ती भरलेली आहे ना, म्हणजे मनात ती भरलेलं ते जातच नसतं. आणि अशा वेळी आता करायचं काय, तो त्याच्या जवळचा तो हे असतो, तिथे काय बोलतात प्रधान असतात, अजून कोण असतात ना जोडीला, त्या लोकांना एखादा सांगतो की असं असं आहे ना, तर माझी कोण मदत करेल ह्याच्यामध्ये असं. तर तो बोलतो काय माहितीये, तू आता हिला हे करणं तर निश्चित नाही, ती तर तुम्हाला भेटणारच नाही अशी. तर तुम्ही एक वेगळ्या मार्गाने तुम्हाला ती भेटू शकते. तर कुठला मार्ग? तर तो प्रधान विचारतो कुठला मार्ग, तर हा सांगतो की त्याला ना म्हणजे एक आपल्याकडे मांत्रिक म्हणून आहे, तर त्याच्याकडे गेले ना तर तो हे ते करून देईल आणि तो बरोबर मग ती तुमचीच होणार, हाही लालच देतो तो. तर त्यामुळे तो बोलतो की चालेल मला, मी त्याला पाहिजे तेवढं सगळं द्यायला तयार आहे. मग तो बोलतो ठीक आहे चला. मग त्याची भेट घालतो तो. तर संध्याकाळच्या वेळेला तिथेच हे असतं आणि जस्ट कोणाचं त्यावेळेची हे नसतात, प्रेत जाळायची प्रथा नसते. आणि ते असंच उघड्यावर कुठेही टाकलेलं असायचं, प्रेत सडत सडत असायची. हे बुद्ध काळापासून म्हणजे बुद्धाने ते सांगितलेलं आहे की प्रेतच जाळायला पाहिजे, म्हणजे असंच नाही ठेवायचं. त्याला पण मे बी हेच कारण असेल, जे आता मी पुढे सांगणार आहे तेच कारण असेल, म्हणून जाळायची प्रथा आली असेल असं मला तरी वाटतं. तर त्यावेळेला ते असं ते प्रेत नुकतंच आणून तिथे टाकलेलं होतं आणि ते ते बोलतो ते होऊन जाईल, मला एवढं एवढं द्यायचं. त्यांच्यामध्ये तो करार होतो. तो बोलतो तुला पाहिजे ना तेवढं मी सगळं देऊन जाईल, फक्त मला ती पाहिजे. मग तो बोलतो तिच्या नवऱ्याला मारायचं. तर ते कसं मारायचं, तर या पिशाच्या ह्याला उठून त्याला हे करायचं. मग ते काय करायचं, ते एक बळी द्यावी लागतं. मग ते काय करतो, एका पशुचा बळी देतात तिथे, त्याचं रक्त तिथे पशुचं. आणि मग त्याला तिथे ते रक्त सांडतं, हे करतो आणि तो उठतो आणि तो बरोबर पाठवतो. आणि त्यावेळेला तेच होतं की तिचे मिस्टर म्हणजे पती आता येणारच असतं. ते त्यावेळेचे कसे बोटीने प्रवास करणारे असतात, त्यावेळेला काय असं ट्रेन बस असं काही नव्हतंच. तर ते असं बोलतात ना नदीच्या काठीच म्हणजे बोट लागलेली असते, ते आता आपल्या घरीच जाणार असतं तिथून. आणि ह्याला उठवल्यावर यांना दुरून असं दिसतं की त्यांना असं दुरून असं बघतात की असं वाटतं की कोणतरी ना असं 3-4 असा बलाढ्य कोणतरी असा राक्षसारखा एकदम बलाढ्य असा उंच आणि असं डोळ्यामध्ये त्यांच्या असा राग असा द्वेष असं कोणतरी 4-4 जण पळत येत आहेत, असं ते दिसत असतं कोणाला, त्याला? हा, तिच्या नवऱ्याला. हा, ते असं दिसत असतं. ते शांतपणे संत असतात, बघत असतात. तर तो असा इतका पळत पळत जो असा धावत 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 येतोय आणि तो तिथे आल्यानंतर तिथेच एकावरती थांबतो आणि तो असं बघत राहतो. तो काहीच करत नाही, असेच बघत राहतात ते, म्हणजे असं. तोपर्यंत तरी ते बुद्ध बनलेले नसतात ना, त्यांचा आधीचा हा जन्म आहे तो. तर ते तिथे थांबतात आणि तो अगदी रागाने बोलतो. तो बोलतो मी तुला आता मारणार, असं तो स्वतःच बोलतो. तो मी तुला मारणार आणि त्याचे डोळे अगदी लाल लाल असतात, तुला मी मारून टाकणार. तर ते काहीच बोलत नाही, त्या मारण्यावर काहीच नाही बोलत. तर ते बोलतो तुला काही भीती नाही वाटली, तर बोलते काय नाही, मी तुझ्याशी मैत्री करणार. मैत्री, त्या मैत्रीच्या ह्याच्यामध्ये तो पिशाच पूर्ण गळून पडतो. म्हणून मैत्री भावनेला खूप इम्पॉर्टन्स दिलं जातं.
तर ते आणि मग आता कसं झालं, त्या ह्याचं झालं की कोणाला तरी त्याला उठवलंय, त्याला मारायचंच असतं कोणाला तरी, तो जीव घेतल्याशिवाय तो राहणार नाही. आणि त्याला आणखीन क्रोध होतो, ह्याच्यावर थंड झालेत, त्यांनी मैत्री केली त्याच्याबरोबर, तो नाही त्यांना हे करणार. तर त्यांनी जर प्रतिकार केला असता तर त्याचा जीव गेला असता. तर ते प्रतिकार नाही केल्यामुळे मैत्री करणं म्हणजे तिथे स्टॉप झालं. आता तर टर्न झाला. टर्न झाल्यावर मग काय करतो, तसाच तो रागात द्वेषाने, अरे तू मला बळी घ्यायला हे केलं होतंस ना, त्यांनी तर काय त्यांच्या त्या क्रिया काय केल्या होत्या त्या आपल्याला पण नाही माहिती. मग ते बळी न घेतल्यामुळे तो अजून क्रोधित होतो. तो त्या खूप मोठ्या स्पीडने तसाच जातो, त्या तांत्रिकाला पण मारतो, प्रधानाला पण मारतो. आणि ज्या वेळेला त्यांच्याबरोबर ते असं तिथेच म्हणजे किनाऱ्यावर येऊन असा हा इन्सिडेंट झालेला असतो, तो ते जाऊन आपल्या बायकोला सांगतात की मी आता आलो, मी घरी येता येता असं असं कोणतरी असं धावलं, तो खूप असा खूप उंच वगैरे होता आणि भराट अगदी राक्षसी टाईपमध्ये असं त्याचं भरगच्चाचं अंग वगैरे असं होतं. तर ते असे मला 4-4 वगैरे दिवस सगळं सांगतात असं. तर पण मी त्याला अशा पद्धतीने केलं, तो रिटर्न गेला. त्याने मला काही टच पण नाही केलं. तर ती पण सांगते माझ्याबरोबर पण एक वेगळा इन्सिडेंट इथे प्रधानने केला होता. तर मग काहीतरी त्यांना असं क्लिक झालं, की हे कोण करतंय? त्यांना असं वाटलं नेमकं कोणाला काय झालंय? म्हणून ते तसेच ते प्रधानाला भेटायला जातात तिकडे. ते म्हणतात चला चला, तसंच त्यांना घेऊन जाते, नवऱ्याला घेऊन जाते. तर प्रधान का तिकडे दरबारात नसतो. तर मग तो एक जण सांगतो, नाही तो तांत्रिकाच्या इकडे गेला होता ना, तो तिकडेच गेलाय संध्याकाळच्या वेळेत, तर काहीतरी त्याचं काम आहे, तो तिकडे गेलाय. तर मग तो सस्ते येतात. ज्याने त्याला सांगितलेलं असतं ना तांत्रिक, तेच येतात मग तिथे. येतात तर बघतात काय, तो पण तिथे मेलेला आणि हा पण तिथे मेलेला आणि त्याचं ते प्रेत होतं ते तिथे पडलेलं असतं दुसरं, ज्याला अच्छा. उठवलेलं हा, असतं. हा. हा जो प्रकार जो मी ऐकला ना, तेव्हा मला असं हे कळलं की हे अशा पद्धतीने काहीतरी करतात ते लोक. त्यामुळे मला ते कळलं. नाहीतर मला काहीच, मी याच्यावर विश्वास पण ठेवत नव्हते आणि मला माहित पण नव्हतं. कारण आपल्याला ती, आपण कसं आता सुशिक्षित लोक आहेत, आपण शिकण्यामध्ये तो वेळ घालत असतो. हातामध्ये सगळ्यांच्या तावीज असायच्या. त्यांचा एकच मुलगा, पण त्यांचे ते अंकल आंटी, पण त्यांचा दीर होता, नंतर त्यांचं पण लग्न झालं तर तिच्या पण हातात, म्हणजे ते लोक सगळ्यांच्या हातात ते होतं. पण नॉर्मली असं त्यांच्या हा, हातामध्ये दिसतं. होतं. मला काय क्लिअर झालं, हे झालं की म्हणजे तुमच्याकडून जे आपण हे घेतलं ना आणि ह्यांच्याकडून, तर ते झालं. आणि ते तावीजचं काय माहितीये, तावीजच्या गोष्टीना हे लोक काहीतरी त्याच्यामध्ये करून त्याच्यात टाकलेलं असतं. पहिल्यांदा ह्या गोष्टी मी मानत नव्हती, पण हे सगळ्या गोष्टी मी सगळीकडून सर्च करून करून म्हणजे आपण ज्ञान घेतो ना, त्याच्यामुळे ते मला क्लिअर झालं की हे खतरनाक आहे, जे करतात ना ते खतरनाक. जेव्हा ना मी 10th ला होते तेव्हा ती इथून गेली, आमच्या इथून गेली, आम्ही त्याच फ्लॅटमध्ये होतो. आणि जेव्हा ती गेल्यानंतर कधीही इन्सिडेंट झालेला नाही आमच्या घरात. आणि आमच्या घरात खूप झगडे भांडण व्हायचे. माझ्या वडिलांना मिनिटा मिनिटाला आम्हाला आम्हाला आमच्या भडकायच्या आणि आम्हाला मारायचे लहानपण. खूप बेदम मार खाल्लाय आम्ही. तर नंतर आम्ही कसं जसं आता आम्ही आधी ते लोक गेले ना, त्याच्यानंतर माझे वडील थंड होते. अच्छा, ती बंगाली तिथून गेली गेल्यानंतर. हे मला आता क्लिक झालंय. म्हणजे आता मला असं वाटलं की आम्ही मोठे झालोय म्हणून माझे वडील थंड आहे. नाही, ते आता मला कळालं नाही. कारण एकदा आई, आम्ही आता दुसऱ्या घरी राहतो ना, तेव्हा पण आई बोलायची त्या घरात हे तर काही विचित्रच करायचे, किती भडकायचे, किती मारायचे. आणि आम्ही फ्लॅटमध्ये आलो तिथून थंड होते. कधी आमच्या म्हणजे मार नाही केला त्यांनी, कधीच नाही. म्हणजे तुम्हाला असं काय सांगायचं की त्या घरामध्ये ते बंगालीचं काय कनेक्शनच ते असू शकतं. कारण काय माहितीये, आम्हाला असं कळालं, ती जेव्हा इथून गेली, आमच्या इथून ती जीवला गेली. आणि जीवला गेल्यानंतर आम्हाला कोणाकडून तरी अशी माहिती भेटली की ते लोक हॅपी नाहीये, आनंदी नाही. त्यांची खूप काहीतरी अशी विल्हेवाट लागत आहे, असं कळालं, कानावर आलं. हे माझ्या आईने त्यावेळेला सांगितलं होतं. म्हटलं असं कसं, कारण की एकदा तर आमच्या घरी आली होती आम्हाला भेटायला. म्हणजे इथून गेल्यानंतर ती, मी कॉलेजला होते आणि कॉलेजमधून मी आल्यानंतर मी खूप लिटरली मी झोपले होते आतमध्ये पलंगावर. आणि मग ती आले होते. तशी ती काही वाईट वगैरे नव्हते, कोणच नाही असं भांडखोर नाही, काय नाही. आमचे रिलेशन चांगलं होते म्हणून त्यांच्यावर कधी आम्ही बोलतात ना आपण पॉइंट ऑफ नाही करू शकत की बाबा हे लोक काहीतरी हे करतात, असं कधीच झालं नाही. पण मे बी आम्ही हे सगळं झाल्यानंतर असं कळलं की त्यांच्याकडे पण ते चालू आहे. त्याच्यानंतर आज मी ते डोकं लावते की हे त्यांच्याकडूनच होतं, हे मी कन्फर्म आहे, त्यांच्याकडूनच होतं. कारण एकदा काय झालं होतं, आम्ही टेरेसवर असं आम्ही संध्याकाळच्या वेळेला असं फिरायला वगैरे जायचं ना, तसं आम्ही गेलो होतो सगळेजण. तर बरोबर आमचा जो फ्लॅट आहे ना त्याच्याच तिथे लाल बांगड्या, कुंकू आणि काय ना का तिथे असं मांडलेलं होतं ते. आता हे कोण केलं ते तर आम्हाला पण नाही माहिती. आणि हे तर त्यावेळेला ना फक्त लेडीज लोकांना हे व्हायचं. माझी आई पटकन हे करायची, हे काय कुठला तरी प्रकार आहे. पण मी सोड कोणा नको असेल म्हणून ठेवलंय असं. मी त्या म्हणजे माझ्या वयानुसार मी बोलते. म्हणजे ते तेच ते 10-11 वर्षांचे काय ते, तेव्हा ते असं होतं. एकदा आमची सायकल खाली होती तेव्हा पण कापसाचा गोळा काहीतरी असा जळायला तो आमच्या सीटवर होते. पण नाव असं होतं की दुसरी बाई कोणतरी असं ना झगडा करणार ना त्यांच्यावर जातो की बाबा हे कर. मम्मीला म्हटलं शांत राहा, अशाने वाद होता. बरोबर ना. म्हणून आम्ही कायमचे आम्ही शांतच होतो. आम्ही कधीच नाही वाद केले त्याच्यावर, कधीच नाही. पण लिटरली आम्ही ते घर सोडलं
म्हणजे ती गेल्यानंतरच इथे सगळं तो काकाचा आवाज पण थांबला, हे नंतर क्लिक झालं. तेव्हा आम्ही कॉलेजला होते, म्हणजे तिथेच आम्ही होते, कॉलेजला होते ना. तर मी मम्मीला म्हटलं, मम्मी पायपाचा आवाज येतो का आता? ती बोलते नाही, आता काहीच नाही आवाज येत. आणि आता तर कोण नाही. आणि त्यांच्या घरी त्यांनी फ्लॅट दुसऱ्याला दिला, तर ते रेंटवर होते, तर त्यांच्या पण म्हणजे असं काही आवाजच नव्हता, काहीच नव्हता, कसलाच आवाज नव्हता. कुठला? आणि नंतर विकला त्यांचाच. ती बंगाली. पहिल्यांदा रेंटवर दिला होता त्यांनी. तर ते गुजराती फॅमिली वगैरे होते तिथे, काठेवाडी गुजराती असे राहायचे तिथे. त्याच्यानंतर मग लिटरली त्यांनी विकूनच दिला तो. असं त्याच्यानंतर मग ते आले होते आमच्या, म्हणजे इथे आम्हाला सगळ्यांना भेटायला यायचे. तर ते बोलले की म्हणजे त्यांच्या मुलाचं तिकडे मन नाही लागत आहे, कारण आमच्याशी सगळ्यांशी कनेक्टेड होता ना, तर त्यामुळे तिकडे नाही येत. आणि नंतर असं ऐकायला मिळालं की त्यांची खूप प्रॉब्लेम तिकडे त्यांना लागतात. मग मे बी असं असेल, जे करून काय घेतलं असेल ते त्यांच्या उलटलं असेल, मे बी असं असू शकतं, असं मला तरी असं वाटतं. मी काय कोण काही हे नाही करत, किंवा मी कोण काय असं हे नाही की त्याबद्दल मला बरंच असेच काय प्रकार माहिती असतात. आहे. जर कोण काय असे जादूटोणे करत असतात, ब्लॅक मॅजिक करत असतात, तर ते समोरच्याचं नुकसान होतच त्याच्यामध्ये, पण ते जे करणारे असतात त्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये नुकसान होतच असतं. बरोबर. तेव्हा ब्लॅक मॅजिक हा शब्दच मी विसरले, त्याला काय जादूटोणा जादूटोणा. जादूटोणा होतं. तर ते तशा पद्धतीचंही असतं. तेव्हा मला या गोष्टी हे कळलं की बाबा म्हणजे लिटरली आपण कोणाला असं मार्किंग नाही करू शकत, पण काही करतात. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला, म्हणजे ते जी बंगाली जी तिथे राहत होती, ते घरामध्ये काही करत होते का? ऑफकोर्स. कारण आवाज वगैरे यायचा, कारण मी पण आईने माझ्या कानात मला सांगितलं होतं की बाबूच्या आई घरी नाही, गावी गेल्यात तरी पण त्यांच्या घरात आवाज येतोय. तर मी एक दिवस मार्क केलं होतं, आणि खरंच असं मला आवाज वगैरे आला की असं वाटतं की ती काहीतरी वावर चाललंय घरामध्ये असं. तर मी लिटरली असं बघितलं, अरे खिडकी तर पण कोण नाही. मी मम्मीला म्हटलं काय बाबूच्या आई हे लोक आलेत का? ती बोलते नाही. म्हटलं मला असं वाटलं की ते आले असतील आणि खाली गेले असतील, खाली कधी आपण जाताना सगळं बंद करून जातो ना तसं. ती बोलते नाही. तर ते माझ्या डोक्यात राहिलं होतं असं. तर बऱ्याच गोष्टी अशा डोक्यातच राहिल्या होत्या, आणि त्या क्लिअर, म्हणजे मी तुम्हाला धन्यवाद सांगते की कारण तुमच्या एका व्हिडिओमुळे मला बराच माझ्या उलगडा झाला. आणि मी बऱ्याच गोष्टीचा स्टडी करत असताना म्हणून मला त्या मोमच्या मध्ये हे करून मी ते घुसलं. मग मी रात्रीच्या वेळेला ते व्हिडिओज वगैरे शोधून काढून त्यांची सगळं बघितलं, ते चाळले, तेव्हा मला हे क्लिअर झाला. हा म्हणजे जो सब्जेक्ट असतो ना, हा जो ब्लॅक मॅजिक, ते पूर्ण क्लिअर झालं. आणि मला त्यांच्यातून कळालं की हे अशा पद्धतीने ब्लॅक मॅजिक करतात. आता ते ब्लॅक मॅजिक पण मला माहिती नव्हतं काय करतात, नेमकं कसं करतात, काय करतात, काय असतं नाही माहिती. बेटर आहे की मला तरी असं वाटतं मी सगळ्यांना हे कारण की ब्लॅक मॅजिकच्या मागे लागू नका, किंवा कुठल्याच गोष्टी अशा काय करू नका. मी नाही काहीतरी थोडंसं स्पिरिच्युअली नाही जात आहे, तर त्या बाधित होतात. हे आहे, ते बरोबर आहे. असं. तर आता आपल्याकडे रिशाताईंनी जे त्यांच्या बरोबर जे घडलेले अनुभव होते, जे त्यांना भयानक घडलेले अनुभव त्यांनी आपल्या बरोबर आज शेअर केले. तर खरंच तुमचे धन्यवाद इथे आल्याबद्दल. तुमच्या पण धन्यवाद, कारण तुम्ही इथे मला बोलवलं आणि एवढा अमूल्य वेळ तुमचाही तुम्ही मला दिला. थँक्यू सो मच मॅडम. तुमच्याकडे सुद्धा अशा जर काही हॉरर घटना घडलेल्या असतील, तर तुम्ही सुद्धा इथे आमच्या इथे येऊन त्या शेअर करू शकता. खाली व्हिडिओमध्ये खाली लिंक दिलेली आहे, तर त्या लिंकवर तुम्ही तो फॉर्म भरू शकता, आणि त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला इथे आमच्या स्टुडिओमध्ये बोलवू. धन्यवाद.